नमस्कार मित्रांनो, वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे। आज मध्यरात्रीपासून राज्य सरकारचे 2 मोठे निर्णय लागू होणार आहेत। कोणत्या महिलांना खुशखबर मिळणार आहे, कोणत्या महिलांसाठी ही आनंदाची बातमी आलेली आहे, या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला, काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, काही मिनिटांपूर्वी ही बातमी आलेली आहे। काही मिनिटांपूर्वी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे 2 निर्णय जाहीर केले आहेत। आता या 2 निर्णयाचा फायदा लाखो महिलांना होणार आहे। काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओत जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला, सविस्तर बातमी जाणून घेऊया। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी ही आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी खुशखबर। लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये 10 ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी बुधवारी केली होती। त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी अर्ज करावा लागतो। अर्ज करण्याची शेवटची तारीख आधी 31 ऑगस्ट देण्यात आली होती। त्यानंतर तारीख वाढवून ती 31 सप्टेंबर करण्यात आली। आता ही तारीख आणखी वाढवून 31 ऑक्टोबर करण्याची शक्यता आहे। सध्या ही तारीख वाढवलेली नाही। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर होती। यानंतर ही साईट बंद झाली आहे। त्यामुळे कोणत्याही महिलेला सध्या या योजनेचा फॉर्म भरता येणार नाही। परंतु ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नाही त्यांना काळजी करण्याचे कारण नाही, कारण राज्य सरकार कोणत्याही क्षणी मुदत वाढवण्याची घोषणा करू शकते आणि ही मुदत 31 ऑक्टोबर पर्यंत असू शकते। त्यानंतर बघा, आता अर्ज भरल्यावर पैसे येणार का? लाडकी बहीण योजनेतून महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ऑगस्टमध्ये महिलांना 3,000 रुपये मिळाले होते। त्यानंतर सप्टेंबरमध्ये मुदतवाढ झाल्यावर या महिन्यात पैसे भरलेल्या महिलांना एकाच महिन्याचे पैसे देण्यात आले। तसेच आता पुढे मुदत वाढल्यावर देखील जुलै महिन्यापासून नाही तर फक्त याच महिन्याचे पैसे महिलांना मिळू शकतात।